उत्तर तीरावरील तिलकवाड्यामधील रामेश्वराचं दर्शन करायचं, मारुतीला साष्टांग नमस्कार घालायचा, बल मागायचं आणि परिक्रमा सुरू करायची उत्तर वाहिनी. पहिलं दर्शन सप्तमातृका, त्याच्याजवळचंच गौतमेश्वर दर्शन करायचं. तिथून पुढे निघायचं, चंद्रेश्वर दर्शन करायचं, उजवीकडे वळायचं, दर्शन करायचं तिलकेश्वराचं. त्याला पांढरे तीर काळे तीर दान वाहायचे. खाली जवळच्याच मारुतीचं दर्शन करायचं, अत्यंत सुंदरसा मारुती आहे. त्याच्या पुढे जायचं, नर्मदा मैयाचं दर्शन करायचं, दीपदान करायचं, शंकर महाराजांना नमस्कार करायचा. तिथून पुढे गेलो की एक अत्यंत तेजस्वी अत्यंत अप्रतिम मंदिर येतं, ते म्हणजे मणिनागेश्वर मंदिर. तिथे दर्शन करायचं. मणिनागेश्वरावरून पुढे जाताना दुतर्फा केळीची बाग सुंदर बघायची. पुढे जायचं आणि कपिल मुनी आश्रम म्हणजे कपिलेश्वराचं दर्शन घ्यायचं, मारुतीचं दर्शन घ्यायचं. जपून पायऱ्या नीट उतरायच्या, खाली उतरायचं नर्मदा मैयेच्या किनारी. 2 ते 2.5-3 किलोमीटर चालायचं आणि मग रिंगणगाव येतं. तीर पार करायचा नावेने आणि आपली इथे अर्धी परिक्रमा पूर्ण झाली आहे. नर्मदे हर. नर्मदा जल आपल्या बाटलीमध्ये भरून घ्यायचं. घाटाच्या वरच्या शिवलिंगावर ते नर्मदा जल अभिषेक करायचा, दर्शन घ्यायचं, पुढे जायचं. रणछोड राय म्हणजे कृष्णा सुंदरचं मंदिर दर्शन करायचं, मारुतीचं दर्शन करायचं तिथले आणि समोरील वटवृक्षाखाली 2 मिनिटं तरी बसायचं. पुढे निघायचं, दर्शन करायचं. अत्यंत महत्त्वाचं पंचकुबेरापैकी एक कुबेर धनेश्वराचं. त्याच्या पुढे कमंडलेश्वर, त्याच्याजवळ जटेश्वर दर्शन केलं, बापूंच्या आश्रमात दर्शन केलं. त्यानंतर पुढे येतं मंगरोल गाव, येथील मंगलेश्वराचं दर्शन करायचं. मंगळ ग्रहाने इथे साधना केली आहे. त्यानंतर येतो एक सुंदरसं छोटंसं मारुती मंदिर, त्याला म्हणतात अर्धकटा मारुती मंदिर. त्याच्या समोरच असतं पुढे गोपालेश्वर मंदिर. त्याच्या पुढे येतं रामानंद आश्रम, तेथील पारद शिवलिंगाचं दर्शन करायचं. अवतीभोवती चिमण्यांचा आवाज ऐकायचा, घरटी बघायची, खाली उतरायचं. जवळच पुढे सीताराम बापूंचा आश्रम, तिथे प्रसाद ग्रहण करायचा, थोडासा विश्रांती घ्यायची, खाली उतरायचं. तीरावरती भर उन्हात 2.5 किलोमीटर चालायचं. तीर पार करायचा पुलावरून सध्या आणि आपली परिक्रमा इथे पूर्ण झाली आहे. वरती टेकडीवर चढायची आणि शेवटी रामेश्वराला परत हे नर्मदा जल अर्पण करायचं. आपली इथे परिक्रमा उत्तर वाहिनी चैत्र परिक्रमा पूर्ण झाली आहे. नर्मदे हर.